नाही माग नाही, मंदिराच्या तिकडनं जायचं. ते ढाकबैरी. हां, आपल्याला ते मंदिरच्या मागनं जाऊन तो ट्रेल दिसतोय ना त्या झाडापासनं, तो पकडून ते पठार चढून इकडून जाऊन खालती उतरायचं. आमचं समर रुटीन. उन्हाळ्यात आम्ही सनस्क्रीन लावतो. फक्त उन्हाळ्यात. इथे कोंडेश्वरचं मंदिर आहे. तिथून थोडं पुढे आलं की इथे असं पार्किंगसाठी जागा बनवली आहे. आम्ही इथे पार्क केली आहे गाडी. आता आपल्याला डेस्टिनेशन तो समोर तो आहे ढाकचा बहिरी. मंदिरच्याच मागणं रूट आहे पुढे जाऊन. तर चलो, आमच्यासोबत अमित आहे. आम्ही मंदिरच्या बॅकसाईडला आलो आहे. इथून आपल्याला पुढं वरती जायचं आहे. हां, तो पूर्ण कंटिन्यू खालती झराच पडणार ना पावसात. ट्रेल प्रॉपर मार्क्ड आहे. तुम्हाला ऑरेंज रिबिन्स पण दिसतील, प्लस खालती चॉकनी वगैरे ॲरोज मार्क केलेले आहेत. ढाकबैरी करण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक जांभवळी विलेज आहे आणि एक सांडशी विलेज आहे. सांडशी तुम्ही मुंबई थ्रू येत असताल कर्जतमधनं वगैरे तर तो जवळ पडेल तिकडनं. आणि पुण्यातनं येत असेल तर पुणे, कामशेत आणि मग जांभवली विलेज, त्या हिशोबाने तो रूट पकडून यायचा. इथून म्हणजे साधारण 1-1.5 तास लागला पाहिजे ॲसेंड करायला. बघू आता किती वेळ लागतो. आम्ही चालू केलं 8 वाजता चालू केलं आहे ट्रेक. प्रॉपर असं वेलमार्क्ड आहे. आणि तुम्ही जर येत असाल इकडे तर प्रॉपर फुल स्लीव्जवाले कपडे घाला, कारण डेन्स फॉरेस्ट आहे अधनमधून. खालचा पॅच करून वरती आम्ही चढलो. आता ते समोर पिनॅकलसारखं छोटा एक दिसत आहे का मला माहीत नाही, गोप्रोमध्ये दिसतंय का, पण ते कळकराई पिनॅकल आहे तो. आणि मागचा जो पर्वत आहे तो मेन म्हणजे गड आहे वरचा. त्या दोन्हीमधून खालती जाऊन त्या लेवलला केव्ज आहेत. बहिरीचं केव्ज आहे म्हणजे मंदिर आहे तिथे. या साईडला पूर्ण माथेरानचा पठार आहे या साईडला. पण पठारवाल्या पॅचपासून अजून एक डेन्स फॉरेस्टच्या पॅचमध्ये लागलो. मंदिरपासून मगाशी जो पठार होता तो 15 मिनिट्समध्ये कवर केला. आता हा फॉरेस्ट पॅच पण कवर करून त्या पुढच्या साईडला जाऊन मग परत खालती उतरायचं. डेस्टिनेशन आपलं तिकडे आहे. इथं असं प्रॉपर तुम्हाला गडाचा नकाशा दिला आहे, कुठे कुठे काय आहे वरती बघायला. आणि हा आम्ही ऑलमोस्ट हाफ पॅच आलो असेल. आता इथे अजून मोठा जंगल पॅच आहे, मोठे मोठे झाडं आहेत इथे. सो किती उन्हात आलात तरी तुम्हाला थोडी तेवढी थंड भासेल, एवढे गरम नाही होणार. आम्ही आता मार्चमध्ये आलो आहे, सो इतकंही गरम नाही होतं अजून. आम्ही या जंगल पॅचमधनं आलो आता. कळकराईचा सुळका आणि इकडे ढाकचा गड आहे वरती. आणि इथून खालती गेल्यावरती ती लेणी आहे. तर आता ढाकचा गड करू आपण, कारण नंतर ऊन वाढल्यावर गड करायला थोडा अवघड जाईल. त्यामुळे आधी गड कवर करून मग खालती लेणीकडे जाऊ. आम्ही आता गड चढणार आहे ढाकचा. तर पॅच जरा डिफिकल्ट आहे त्यामुळे
जपून करा. असं कोणाला तरी सोबत घेऊन या, एकटं येऊ नका. या पॅचमध्ये सांभाळून मोस्टली तुमचा वेट या गडाच्या साईडला टाका. या साईडला पूर्ण अशी दरी आहे. आम्ही गडावर पोचलो आहे. पठार दिसत आहे का तिकडे, तिथून आम्ही आलो. ह्या सुडक्यावरनं आम्ही पूर्ण असं वळसा घालून त्या गडावर पोचलो आहे. आता गड एक्सप्लोअर करून इथे खालती लेणी आहे बहिरीची लेणी, ती आपण नंतर एंडला एक्सप्लोअर करू. हे राजमाचीचे 2 गड. दुसरा रस्ता जो सांडशी गावातनं येतो आहे तो इथून असा जंगलातून करून तुम्ही डायरेक्ट त्या बहिरीच्या गुवाराला लागता. मग तिकडनं तुम्ही मग परत तो सेम रस्ता आहे गडावर यायला. गडावरती सगळं म्हणजे भरपूर बांबूचे झाडं आहेत. आम्ही त्या पूर्ण असं बांबूचा हा घनदाट असं जंगल पार करून इकडनं आलो. आणि इथे पहिलं ठिकाण कोठार, म्हणजे अवशेष उरलेत, काही असं फारसं उरलं नाही आहे. धान्य किंवा तोफगोळे ह्याच्यासाठी स्टोअर करायला वापरायचे. मेन म्हणजे हा वॉच टॉवर होता, पेहरा देण्यासाठी वापरत असायची. इथे पाण्याचा तलाव आहे. पावसाळ्यात मस्त मजा येत असेल इथे. मग पूर्ण पाणी भरलं असणार इथे. पाण्याच्या तलावापासून पुढे आलं की इथे एक मंदिराचा अवशेष आहे. मूर्ती आहे आणि पिंड आहे. भग्न अवस्थेत असलेली मूर्ती आहे. थोडं पुढे आलं की इकडे 3 पाण्याचे टाके आहेत. इकडे 1 आणि इकडे अजून 2, एक आणि त्या साईडला 1. पाणी असं फारसं काही स्वच्छ नाही आहे पिण्यासारखं. हा गडाचा दरवाजा आहे, पण शक्यता अशी आहे की हा ढाक गावातून येत असेल, त्यामुळे ह्या गडाचं नाव ढाकगड असं पडलं. आम्ही दुसऱ्या गावातून आलो त्यामुळे वेगळा रूट होता. आता इथं असे हे जे 2 खड्डे दिसत आहेत ते दरवाजाचं असावं. आता इथं एवढं काही अवशेषच राहिलेत. ही अशी तटबंदी दिसत आहे का, दरवाजाची तटबंदी. आणि हे मेन एंट्रन्स दरवाजाच्या थोडं या लेफ्टला आल्यावरती परत इथं 2 टाकी दिसले पाण्याच्या. पाणी फारसं नाही आहे गडावर, आणि जेवढं आहे ते पिण्यासारखं नाही आहे. त्यामुळे तुम्ही येताना प्रॉपर पाणी घेऊन येतात. इथे पाण्याचा रांजण आकार टाके आहे. असं रांजण म्हणजे गोल, आणि इकडे दरवाजापासून वर आले की लगेच इथं आहे. गड एक्सप्लोअर करून झालं आहे वरचा. 2 तास साधारण चढायला लागले आणि
2 तास आम्हाला एक्सप्लोअर करायला लागले. डायरेक्ट तुम्हाला पिनॅकलपाशी भेटू. आम्ही परत चाललेलो. आम्हाला मध्ये दादा मिळाला, तो ठाण्यावरनं आला आहे. त्याने खजूर ऑफर केलं. आम्ही ऑलमोस्ट असं ड्रेन आउट झालेलो एनर्जीनं. ऊन एवढं आहे. हाय गाईज, अक्षय मिळाला. तो दुसऱ्या रस्त्याने आला. मी म्हणत होतो तो सांडशीवाला रस्ता. आम्ही जांभेवली विलेजमधून आलो. तो पण पॅच एक्सप्लोअर करण्यासारखा आहे. तीन रस्ते आहे त्या गडावर यायला. एक ढाकचा, एक सांडशेटचा आणि एक जांभेवलीचा. आम्ही सुळक्यापर्यंत परत आलो. आता चाललो लेणीकडे. तर सुडक्यापासून उतरलो आम्ही त्या रोपने. तर पुढे आलो. इथे एक अशा छोट्या 2-3 गुफा आहेत. अजून आपलं फायनल डेस्टिनेशन पुढे आहे. अजून एक गुफा आहे.
तेच ते लाकडी शिडी. हां हां नाही 10 वर्षापासून शाबूत आहे. ते वर चढायला बघा लाकडी मस्त एस्थेटिक पायऱ्या बनवलेल्या आहेत. सुडक्यावरनं आम्ही हा पॅच करून आता ह्या साईडला आलो आहे. हां पाय राहत नाही. बरं बरं बरं. सिंदूर लावलाय का? नाही ते दगड तसं झालं. आरामात आरामात. मस्त असं पिण्यासारखं पाणी येतं स्वच्छ. अशा तरी गुफा आहे इथे आणि लेणी आहे ही भैरवची. इकडे मस्त पाणी आहे पिण्यासाठी. या साईडला पण गुफा आहे. तुम्ही जर येत असाल तर इथे कॅम्पिंगचं ऑप्शन आहे तुम्हाला. आम्ही 5 वाजता गड कंप्लीट केला आणि आता परत निघालोय. खूप थकलेलो त्यामुळे उतरल्या काही अपडेट करता नाही आलं.